दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना कोण वाचवतंय असा सवाल ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तर दोषींना शिक्षा होणारच असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत, त्या वादग्रस्त आहेत। त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे। ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे। त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे। आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात। नाशिक मधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय। कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणारं हे सरकार नाही। नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय। या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार। पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे। इथून पुढे देखील तो बाबा कुणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही। त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।